ठाण्याची पाणी समस्या कायमची निकाली काढणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही. ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी राज्य सरकार विविध स्तरांवर प्रयत्न करत आहेत. काळू धरण पूर्ण होईपर्यंत पर्यायी उपाययोजनांचा अवलंब करून या समस्येवर मात करण्यात येईल. काळू धरण पूर्ण करण्यात येऊन ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यात येईल, अशी स्पष्ट ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. ठाणे महापालिका क्षेत्रातील मुंब्रा, कळवा परिसरातील पाणीटंचाईबाबत सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात अधिक माहिती देताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. ठाणे महापालिका व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुंब्रा, कौसा व कळवा भागात प्रतिदिन 130.50 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. पाणीपुरवठा पूर्ण दाबाने होण्यासाठी या भागात 6 जलकुंभाची निर्मिती करण्यात येत आहे. त्यामध्ये 2 जलकुंभ कार्यान्वित करण्यात आले असून उर्वरित 4 जलकुंभ कार्यान्वित होण्यासाठी वितरण जलवाहिनी टाकण्याचे काम प्रगतीपथावर आहे. पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी रिमोल्डिंग प्रकल्प राबवण्यात येत आहे. यासाठी शासनाने नगरोत्थानमधून 240 कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. कळवा, मुंब्रा, दिवा भागासाठी 50 MLD ते संपूर्ण ठाणे महानगरकरिता 100 MLD पाण्याचा प्रस्ताव महापालिकेने दिला होता. त्यावर कार्यवाहीचे आदेश महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाला दिले आहेत. तसेच MIDCच्या 12वी धरणातून महानगरला पाण्याची गरज भागवण्यासाठी अतिरिक्त 50 दशलक्ष लिटर पाणी मागणी महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाकडे करण्यात आली आहे. MIDC विटावा भागात रात्री 12 ते 5 या वेळेत पाणीपुरवठा बंद राहते. या भागात पाणीटंचाई दूर करण्यासाठी अतिरिक्त जलवाहिनीचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत रात्री 12 ते 5 या कालावधीत पाणीपुरवठा सुरू करण्याबाबत संबंधितांना सूचना करण्यात येईल. ठाणे महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीवर अवैधरित्या नळ जोडण्या घेण्यात आल्या असतील तर याबाबत तातडीने चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला.